तर आता सर्वात मोठी बातमी अशी आहे की मेघगर्जनेसह पावसाला जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे आपण पाहतो की नेहमीच हा पाऊस नेमका शेतकऱ्यांचं ज्यावेळेस अन्नधान्य हे काढणीला येतं त्यावेळेसच पावसांचा थैमान घातला जातो आणि आता सुद्धा असाच काही प्रकार घडायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं सांगितल्यानुसार पावसाची काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी उपस्थिती दर्शवली आहे। शेतकऱ्यांचा गहू आणि शेतकऱ्यांचा कांदा हे नगदी पीक मात्र आता ह्या पावसात सापडल्याने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। तर या वादळी आणि गारपीटग्रस्त पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीतील फळबागा या सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या वादळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचं दिसून येत आहे। शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात अपेक्षेनं पेरणी करतो, मात्र त्या पेरणीनंतर त्या पिकाला तो फुलासारखे जगवतो, फुलासारखे नव्हे तर स्वतःच्या मुलासारखं त्या झाडाचं त्या पिकाचं संगोपन करतो। मात्र निसर्गाचा कोप त्याच्यासाठी मोठा कर्दनकाळ ठरतो। यमराजाप्रमाणे हा निसर्गाचा प्रकोप त्याच्यावर ओढावला जातो आणि होतं नव्हतं ते सारं लगेच नष्ट होतं। आता शेतकऱ्यांनी शेतात पेरायचं काय, पिकवायचं काय आणि विकायचं काय असा प्रतिप्रश्न निर्माण होतो। शेती हे एकमेव उदरनिर्वाहाचं साधन असल्याने शेतातून मिळणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांची वर्षभराची धुरा असते। मात्र या पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या हाती काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काबाड कष्ट करून उत्पन्न मात्र काय तर शून्य असा शेतकऱ्यांचा दिनक्रम आणि घटनाक्रम आहे। काबाड कष्ट केल्यानंतरही शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि अवकाळी पावसाचा हा थैमान घातला असल्याने शेतकऱ्यांचं जीवन जगणंच कठीण झालेलं असल्याचं दिसून येत आहे।